बनवणार आहोत. तर हे खाडे, हे सुके मासे आहेत जे मी धुवून साफ करून धुवून सर्व घेतलेले आहेत. त्याच्यात गरम मसाला, मीठ, हळद आणि तिखट मसाला आहे. हे कांदा 2 घेतलेत, एक टोमॅटो, लसूण आणि आमसूल घेतलेला आहे. आता टोपात तेल गरम झालेलं आहे. आता याच्यात कांदा टाकू आपण. आता टोपातला कांदा लसूण आपण परतून घेतोय. कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजायचा आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. बघू शकता आता हा कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता याच्यात आपण टोमॅटो टाकू. टोमॅटो पण पूर्ण शिजवून द्यायचा आहे, नरम होईपर्यंत त्याला शिजवायचं. आता ह्यात आपण सर्व मसाले, मीठ हे सर्व टाकणार आहोत. हळद, मीठ, मसाले, थोडंसं आमसूल, परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता बघा हे टोमॅटो नरम झालेले आहेत, थोडेसेच नरम करायचे, पूर्ण नाही शिजवायचे. आता ह्याच्यात आपण हे सुके मासे आहेत ते टाकूया. आता पूर्ण मासे ह्याच्यात टाकलेले आहेत. मिक्स करू आणि पाणी न टाकता त्याला 1-5 मिनिटासाठी वाफ काढून द्यायची. तर आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूया. पाणी न टाकता नुसतं कांद्यावरती आपण शिजवलेलं आहे, वाफेवरती. ऑलमोस्ट हे तयार झालेलं आहे. अजून एकदा 5 मिनिटं आपण ठेवू आणि मग कोथिंबीर टाकून गॅस बंद करू. अजून 5 मिनिटं आता झालेली आहेत. आता आपण एकदा फायनल चेक करूया. हे खाडे आता झालेले आहेत. आता ह्यांच्यावरती कोथिंबीर टाकून गॅस बंद करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे जर काय सजेशन असतील तर नक्की द्या. थँक्यू.